ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे आपण सर्वजण यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक. सद्गुरूंकडे कुठून कुठून लोक यायचे, पण प्रत्येकाची काळजी घेणं हे त्यांचं कधी सुटलं नाही. कोण लांबणं आलं, कोणाला अडचण येईल, कोणाची पैशाची अडचण आहे का, कोणाची राहायची अडचण आहे का, कोणाला काय वेळेचं नियोजन कसं आहे, मग अशावेळी ते काय करायचे, त्यांचा नियम थोडासा बाजूला ठेवायचे. एक तर सकाळी 10च्या आत येऊन जा, नसेल तर संध्याकाळी 4 वाजता या. नाहीतर नेहमीचं असतं की सकाळी तर ते भेटायचेच नाही, संध्याकाळी 5 नंतर भेट असायची. पण लांबणं येणाऱ्या लोकांना मग 5 नंतर ते राहणार कधी परत, आणि मग रात्री राहायची सोय नसेल तर कसं करणार, हा सगळा विचार सद्गुरू करत होते. आणि या प्रत्येक विचारातून येणाऱ्या प्रत्येकाला वेळ दिली जायची आणि मग त्यावेळेला ते लोक हजर असायचे. असेच पुण्याहून एक जण आले. तसे नात्यांनी ते सद्गुरूंचे जवळचेच नातेवाईक होते. आले, अत्यंत भाव होता सद्गुरूंवर, सगळं कुटुंबच आलं होतं. आणि मग खूप खूप बोलणं झालं. भगवत चमत्कार, भगवत भक्ती, हा सगळा माहोल खूप छान रंगला होता. सद्गुरू पण तल्लीन झाले होते. अतिशय रसाळ वाणीनी उपासनेचं, साधनेचं, महाराजांचं असं वर्णन सुरू होतं. सगळेच त्या भक्तिरसात चिंब विजले होते. जणू वेळ तिथंच थांबला होता. आणि मग शेवटी निघायची वेळ आली. हे पण लक्ष सरच ठेवायचे. अरे बघ किती वाजलेत, तुला जायला वेळ होईल, तुझी बस केव्हा आहे शेवटची, तुला किती वाजता जायचं आहे, हे सगळं व्यवधान त्यांचं असायचं. तर त्यांनी विचारलं, अरे चल तुझी वेळ झाली, तुझी बस चुकेल, निघायची वेळ झाली. आणि आत्तापर्यंत हसणारे, बोलणारे, सद्गुरूंच्या रसाळ वाणीत वाहून गेलेले, भगवत चैतन्यात रमलेले ते गृहस्थ एकदम कावरेबावरे झाले. नमस्कार करताना डोळ्यात पाणी आलं. सद्गुरूंनी खांद्यावर हात ठेवला. काय झालं, काय झालं? नाही सर, काही नाही. सांग तरी, मोकळं कर मन तुझं. का बरं तुझ्या डोळ्यात पाणी आलं? काही अडचण आहे का, त्रास होतोय का तुला काही? काय असेल सांग, माझ्या परीने मी मदत करतो तुला. सांग काय आहे ते, मोकळेपणाने बोल. एवढ्या सगळ्या आश्वासनानंतर बांध फुटल्यासारखे ते बोलायला लागले. सद्गुरू, कसं सांगू तुम्हाला आणि कुठल्या शब्दात सांगू? हे आमचे दोष आहेत, पण ते आहे तो, इथं आहोतो. आत्तापर्यंतच्या सगळ्या वेळात इतकं सुंदर ऐकलं, सगळं अनुभवलं, आणि याच्या मन माझं रंगून गेलं. जणू काही बाकीच्या सगळ्या गोष्टी या बाजूलाच निघून गेल्या होत्या. पण मग अरे काय झालं? पण काय पण? आता इथून मी जेव्हा बाहेर पडेन सर, पुन्हा तेच सगळं. आत्ता मिळालेला हा आनंद जणू क्षणिक आहे असंच वाटायला लागतं. कारण इथून बाहेर पडलं की सुरू होतात चर्चा, नको ते विषय, हेवे दावे, एकमेकाची चढाओढ, कुणाची उणीदुणी, आणि याच्यामध्ये बोलता बोलता कितीही आवरायचं म्हटलं तरी भान सुटतं ओ सद्गुरू, आणि त्यात वाहून जातो. आणि मग हा आनंद विरून जातो, आणि मला तो घट्ट पकडून ठेवायचा आहे सर, मला हा विरून नाही द्यायचा. अतिशय आर्ततेने ते गृहस्थ बोलत होते. ऐकणारे सगळेच, प्रत्येकाचीच ती अनुभूती आहे. सरांच्या समोर असलं की जणू सगळं दाराच्या बाहेर असायचं, पण पायऱ्या उतरून निघालं की पुन्हा ते जग आपल्याला कवटाळायला जणू सिद्धच असायचं.
पायऱ्या उतरून गेलेले आपण कोणी वेगळीच, आणि आत्ता ऐकलं ते काय, ते कुठे आहे? हा अनुभव अतिशय त्रासदायक. आणि त्यांनी त्यांची व्यथा अशा शब्दात मांडली की प्रत्येकाच्या हृदयात ती व्यथा जणू जाऊन सटकन रुतली. सद्गुरूंनी शांत त्यांना म्हटले, आधी शांत हो, हे बघ, एक ग्लासभर पाणी पी, शांत बस, मी काय सांगतो ते ऐक. हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. कारण हे मन हे चपळ आहे, ते नाही एका जागी थांबत, आणि त्याला तुम्ही आवर घालू नाही शकत. तुला माहीत आहे ना की मनात जी गोष्ट आणायची नाही म्हणलास तर तीच गोष्ट सतत मनात राहील, आणि मग त्याच्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. पण कशाला हे करायचं? त्याच्याऐवजी मी सांगतो तुला की मनाच्या या सगळ्या अवस्थांवर त्याच्यात वाहून जायच्या आधी एक बांध आपल्या आत असतो, तो बांध जपायचा. आणि तो बांध असा रोजच जपता येईल असं नाही. तू बांध घालतो, फुटतो, प्रवाह जोरात असतो, पुन्हा बांध घालायचा, पुन्हा सुटतो, पुन्हा पाणी वाहून जातं. पण तरीसुद्धा सगळं वाहून जाताना कुठंतरी ओलसरपणा राहतो ना, तो काही तू विसरणार नाहीस, मला माहिती आहे. तेव्हा काय करा, आणि सुरुवातीला सगळ्यांचीच ही अवस्था असते, पण आपल्या अध्यात्मात या सगळ्यावर एक सुंदर रामबाण उपाय आहे. उपाय म्हणल्यावर सगळे काय उपाय आहे, काय उपाय आहे, काय आता, म्हणजे जणू काही एक किल्लीच आपल्या हातात आहे की चटकन ती लावली की आपण मोकळे. पण तसं नसतं. सद्गुरूंनी सांगितलं की अरे, ही इंद्रिय ही चपळ आहे, ही इंद्रिय आवरणारी नाही, अनावर होतात. मन चपळ आहे, हे सगळं सांभाळायचं म्हणशील तर अख्खा जन्म जाईल, पण ते सांभाळता येणार नाही, कारण त्यांचा तो स्वभाव धर्म आहे. मग काय करायचं, तर त्याच्याही पेक्षा सुंदर असं ध्यान करायचं. मग ते कुठलं ध्यान करायचं, तर विष्णूचं ध्यान करायचं, भगवान विष्णूंचं ध्यान करायचं. आणि भगवान विष्णूंचं ध्यान जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा सर्वात सुंदर परमेश्वराचं ते मनोहारी रूप जेव्हा आत उतरायला लागतं, तेव्हा आजूबाजूच्या ह्या चर्चा, ह्या टीका, हे हेवेदावे, ही उणीधुणी आपोआप नकोशी वाटायला लागतात. पण त्याला वेळ जावा लागतो. लगेच ते सगळे, चला आता भगवान विष्णूंचा आपण एक फोटोच आणायचा मस्तपैकी. अरे नाही बाळा, भगवान विष्णू हे फोटोपुरते मर्यादित नाही आहेत, एका केवळ प्रतिमेपुरतं नाही आहे. आपलं सगळं परमात्मा, ही सगळी शक्ती ही एकवटली आहे. ती काही केवळ एका फोटोत नाही, एका व्यक्तीत नाही, तर हे सगळं हे प्रचंड आसमानात सामावलेलं आहे. आणि ते हुडकून काढायसाठीचा प्रयास म्हणजेच उपासना, म्हणजेच साधना. मग प्रश्नांकित चेहरे म्हणजे काय, म्हणजे काय काय, तर आपल्या भागवत महापुराणात किंवा परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेल्या श्री दत्त महात्म्यात भगवान विष्णूंचं इतकं सुंदर आणि मनोहारी वर्णन आहे. तर ते वर्णन सद्गुरूंच्या मुखातनं असं काही सुरू झालं की ऐकणारे जणू काही त्यात वाहतच गेले. सद्गुरू सांगत होते, कसे आहेत भगवान विष्णू, तर भगवान विष्णू असे आहेत, त्रैलोक्य हा ज्याचा पिंड, ज्याचे पोटी ब्रह्मांड, ज्याचा आनंद अखंड, तेज उदंड जयाचे, असे ते भगवान महाविष्णू आहेत. आणि मग ते कसे, तर ही पृथ्वी हा त्यांचा देह आहे, 14 भुवन ही शरीर आहे, शरीराचे अवयव आहेत, हे शरीर आहे, या शरीराचे सगळे भाग म्हणजे ही 14 भुवन आहेत. आणि जी समुद्र म्हणजे त्यांचं पोट आहे, नद्या या नाड्या आहेत, वृक्ष वृक्ष हे केस आहेत, पर्वत ही हाडं आहेत, सूर्य हा त्यांचा नेत्र आहे, आणि अग्नी ही त्यांची जिव्हा आहे. त्यांचा कटाक्ष म्हणजे ही सारी सृष्टी आहे. त्यांच्या नेत्राचे उघडझाप म्हणजे आपले दिवस रात्र आहे. असे ते भगवान महाविष्णू. आणि मग त्यांचं कसं वर्णन आहे की या सगळ्यांचा, आता हे सगळे अवयव हे सगळे त्या आपल्या निसर्गाशी जोडलेले आहेत. ज्याचं मन, चंद्र हे ज्यांचं मन आहे, नारायण हे ज्यांचं चित्त आहे, आणि बृहस्पती ही ज्यांची बुद्धी आहे, अशा प्रत्येक अवयवाचं त्यांचं वर्णन आहे. हात पाय तुमचे सगळ्या गोष्टी तिथे आहेत.
तर या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर वर्णन येते. दत्त महात्म्यातही आपल्याला मिळेल आणि श्रीमद भागवतातही वर्णन अतिशय सुंदर आहे. आणि सद्गुरूंच्या मुखातनं ते ऐकताना जणू काही ते पर्वत ही हाडं आहेत आणि नद्या या नाड्या आहेत आणि उफाळणारा समुद्र हे त्या भगवान विष्णूंचं पोट आहे. हे सगळं असं समोर सामावत होतं. आणि अशा ह्या भगवान विष्णूंचं ध्यान केलं तर आपलं मन हे इकडं तिकडं वाहत नाही आणि मग ते मन आपलं त्यांच्या चरणी लागतं किंवा एकाग्रता येते, तिथं मन लीन होतं. हे सगळं सर सांगत होते. म्हणून निसर्गात माणूस का जातो? आपलं राहतं घर सोडून इकडे तिकडे फिरायचं, हा भाग बघायचा, तो प्रदेश बघायचा, तो देश बघायचा. हे सगळं कशासाठी? तर या नेत्रांना हवंय हे पाहायला. कारण निसर्गाचं हे सुंदर रूप म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहे. आपले सगळं शरीर हे त्या पंचमहाभूतांशी जोडलेलं आहे. पुन्हा कधीतरी हे होईल. कारण या सगळ्याचा म्हणजे पंचमहाभूत आणि शरीर याचा संबंध इतका सुंदर रीतीने जोडलेला आहे आणि आहे. तर ते सगळं आपण जे फिरतो, बघतो, एखादं सुंदर फुलांनी डवरलेलं झाड बघताना किती मनाला आनंद होतो. फळांनी फुलांनी भरलेले हे वृक्ष आणि झरझर वाहणारे हे ओढे, अनावर होऊन कोसळणारा तो धबधबा, अनंत हे लावणारा तो रत्नाकर, हे सगळं, हे उंच उंच डोंगर आणि ते सुंदर आकाश, हे सगळं का बरं मनाला आनंद देतं? कारण असं की ते आपल्या चित्ताशी जोडलेलं आहे आणि हे शरीर ज्यांनी निर्माण केलं त्याचं ते आहे आणि म्हणून ते जोडणं अगदी चटकन होऊन जातं. आणि असं जोडणं जेव्हा होतं तेव्हा मग बाकीच्या गप्पा, एखादं समोर सुंदर चित्र पाहताना, दृश्य पाहताना शेजारी कुणी कानात तुमच्या जर काही वाईट सांगत असेल तर मन नाही तिकडं जात, कान नाही ते ऐकत, आत नाही ते उतरत, फक्त डोळे ते स्मरण करत असतात, डोळे ते भरून भरून बघत असतात आणि आपल्या आत उतरवून घेत असतात. आणि म्हणून असं काही सुंदर, मना पाहिजे सुंदर त्रिभुवनात रुचिर, माझ्या रूपाहुनी इतर नसे हे निश्चित जाणहून, असं भगवान म्हणतात. आणि सांगतायत दत्त महाराज की अरे माझ्या रूपाहून सुंदर दुसरं काहीच नाही. आणि हे रूप जोडलेलं गेलं आहे तर त्या सुंदर निसर्गाशी, आणि निसर्ग हीच शक्ती आणि तीच भगवान विष्णू आणि तोच परमात्मा आणि तीच शक्ती. या शक्तीशी जसे जसे आपण जोडले जाऊ तसं तसं हे अनावर मन, त्याला आवर घालायला या सगळ्या गोष्टी पुढं येतील आणि मग बाकीचं सगळं हळूहळू हळू गळून पडेल. जसं मूर्तिकार एखाद्या दगडातनं मूर्ती कोरत असतो. एका मूर्तिकाराला विचारलं की तुम्ही इतकी सुंदर मूर्ती कशी कोरलीत या दगडातून? तेव्हा त्या मूर्तिकारांनी फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की मी नाही काही केलं, मूर्ती दगडात होतीच अहो, मी फक्त बाजूचे जे गोष्टी होत्या त्या काढून टाकल्या चिन्नीनी आणि मग ती मूर्ती आहेच तिथं, मी नाही काही केलं. असंच आहे की जे आत आहे ते रूप आहेच, फक्त आजूबाजूच्या गोष्टी नको असलेल्या त्या छिन्नीनी काढून टाकल्या की मग एक सुंदर मनोहारी रूप तयार होतं. आणि तसंच हे रूप मनाला असं भावतं की मग बाकीच्या गोष्टी अळणी वाटायला लागतात आणि मनाला जे हवं असतं तिथंच ते रमतं, तिथंच ते थांबतं आणि तिथंच त्याचा प्रवास त्याच्यातच लीन होतो. असं सांगत जा आता तुला उशीर होईल म्हणून हातावर प्रसादाचे पेढे देत देत सद्गुरुनाथ महाराज त्यांनीच रचलेली दत्तचरणावरची एक सुंदर रचना गुणगुणायला लागले. त्यांनी दत्त महाराजांच्या पायाचं अतिशय सुरेख वर्णन केलं आहे. की कसं वर्णन आहे की नखं कशी आहेत अहो, हिऱ्यासारखी नखं आहेत, चम 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 करतात दृष्टीला. आणि त्याच्यामध्ये एक ओळ शेवटी अशी लिहिली आहे, अगावाडीच्या दत्ता तुझीच आहे रे सर्व सत्ता, तुझ माझी मालमत्ता असता मजला काय मुळे. सद्गुरुनाथ महाराज आपणच आमची मालमत्ता आहात, आम्हाला काही उणं नाही. आणि ह्या सगळ्या उणीवा सोडून केवळ आपली जाणीव मनात स्थिर व्हावी, हाच आशीर्वाद. सद्गुरुनाथ महाराज की जय.